लोकसभेनं आज वित्त विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाद्वारे केंद्र सरकारच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या वित्तीय प्रस्तावांना अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे. सभागृहानं सरकारनं मांडलेल्या दुरुस्त्यांना मंजुरी दिली. वित्त विधेयक 2026 मध्यम वर्गासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. वित्त विधेयक हे 5 स्पष्ट तत्वांवर आधारित आहे. यामध्ये विश्वासावर आधारित कर प्रशासन, सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुलभ करणं, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी आणि सहकारी संस्थांना सक्षम करणं, भारताला जागतिक व्यवसाय केंद्र म्हणून बळकट करणं आणि विना अडथळा व्यापार सुलभता आणि सीमाशुल्क सुधारणा करणं याचा समावेश आहे. नवी करव्यवस्था विश्वासावर आधारित असून प्रामाणिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं त्या म्हणाल्या. रोजगार निर्मिती, उत्पादन आणि देशाच्या सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या MSME क्षेत्र, सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांचे हात सरकार मजबूत करत असून भारताला व्यवसायाचं भक्कम केंद्र बनवण्यासाठी कार्यरत असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. व्यवसाय सुलभतेसाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकार डिजिटल पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, सागरी उत्पादनं, चामडं, महत्त्वाची खनिजं आणि अणुऊर्जा यासारख्या प्रमुख क्षेत्रांनाही पाठिंबा देत आहे. या सुधारणा सक्तीनं नव्हे तर स्पष्टता, वचनबद्धता आणि आत्मविश्वासानं केलेल्या दृढनिश्चयातून होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. पश्चिम आशियातील संकट आणि नव्यानं निर्माण होणाऱ्या आव्हानांचा संदर्भ सरकारनं देत या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे, असं त्यांनी सांगितलं. या संकट काळात सरकारसोबत उभं राहण्याऐवजी विरोधी पक्ष बेजबाबदारपणे पावलं उचलत आहे आणि जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका त्यांनी केली. कोविड काळानंतर देशभरात